शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातनं भाविक येत असतात. परंतु त्यांचे भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून जे मोबाईल गहाळ झालेले असतील किंवा त्या संदर्भात काही चोरी झालेली असेल तर असे 50 मोबाईल आहेत 8,40,000 रुपयांचे. हे असे गहाळ झालेले मोबाईल शिर्डी पोलीस स्टेशनचं शोध पथक, त्याच्यामध्ये PI गलांडे साहेब, PSI जाधव साहेब, PSI काळे साहेब आणि आमचे हवालदार उदावंत आणि इतर टीम यांनी ते मोबाईल शोधलेले आहेत आणि ते सदर मोबाईल 7 राज्यातनं हस्तगत करून ज्यांचे ते मोबाईल गहाळ झालेले आहेत, हरवलेले आहेत, त्यांना ते मोबाईल परत करण्यात आलेले आहेत आज रोजी. तरी शिर्डी पोलीस स्टेशनकडून आवाहन करण्यात येत आहे की जर कोणाचा मोबाईल हरवला, गहाळ झाला, चोरी झाला तर त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा आणि तुमची तक्रार नोंदवावी. तुमचा मोबाईल शोधण्याचा आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करू. माझा हा विवो कंपनीचा मोबाईल 15,000 रुपयाचा मोबाईल हा 27 मार्च 2025 रोजी शिर्डी बस स्टॉप या ठिकाणून चोरी गेला होता. मला तो 8 महिन्यानंतर पुन्हा शिर्डी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून व त्यांच्या अथक प्रयत्नातून मला तो मिळाला आहे. त्याबद्दल मी सर्व शिर्डी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे व अधीक्षकाचे या ठिकाणी आभार मानतो. या मोबाईलमध्ये सर्वच म्हणजे घरगुती नंबर, नंतर आमचे जे बँकेचे अकाउंटचे नंबर व सर्व डाटा या मोबाईलमध्ये होता. तो मोबाईल चोरीला गेल्यानंतर खूप अडचणी या ठिकाणी आम्हाला आल्या व त्या खरंच मोबाईल भेटण्याचा मनस्वी खूप आनंद होतो आहे. कारण की हा जो मोबाईल आहे हा मोबाईल मी माझ्या मिसेसच्या वाढदिवसानिमित्त तिला गिफ्ट म्हणून त्या ठिकाणी घेतला होता व तो आज मला पुन्हा मिळाला. माझा फोन शिर्डी बसस्टँडवरनं चोरी गेला होता. मी घरच्यांना सोडण्यासाठी बसस्टँडवर आलेला असताना बसमध्ये जात असताना माझा फोन चोरीला गेलेला होता 6 महिन्यापूर्वी. त्यात माझा सगळा महत्त्वाचा डेटा होता. त्यानंतर बँकचे ॲप्लिकेशन वगैरे होते, त्यात सगळे पर्सनल फोटोज वगैरे, त्यानंतर कॉन्टॅक्ट्स वगैरे होते, सगळे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट्स वगैरे होते. फोन गेल्यानंतर मला पहिल्यांदा बँकेचे ॲप्लिकेशन सुरू करण्यासाठी त्रास झाला. त्यानंतर जे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट्स होते त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी कॉन्टॅक्ट्स नव्हते माझ्याकडे आणि जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे होते ते सगळे फोनमध्ये होते. फोन मिळाला आहे, आता माझे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट्स आहे, त्यानंतर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते ते जे फोनमध्ये स्टोअर होते ते मला भेटतील आणि जे काय असेल बाकीचे डॉक्युमेंट्स वगैरे ते सगळे मला आता काढता येतील परत.